सकाळ असो की संध्याकाळ असो हे काम आपल्याला काही चुकत नाही. तरी त्यानं सकाळचंच मी ब्लॉग शूट करायला घेतलं होतं. इथं म्हटलं चला अगोदर कणिक मळून घेते. माझं आवरून झालेलं होतं. बाकीचे कामं सगळे माझे पडलेले होते. सुट्टी होती म्हणून थोडंसं निवांत मी करत होते. कणिक मळून घेतलं, म्हटलं चला अगोदर चपात्या बनवून घेते आणि त्याच्यानंतर दुसरे कामं करेल. आता जास्त ऊन होतंय म्हणून मला असं वाटते की पहिले ना बाकीचे कामं म्हणजे वरचे जे आहेत ना कपडे वगैरे धुणं ते झाले पाहिजे. पण असं वाटतं की खालचं पण काम तसंच पडतंय म्हणून मी चपात्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर कपडे धुवायला गेले. म्हटलं चला एकदाचे कपडे धुवून टाकले की मग खालचे कामं राहतात आणि इतकं ऊन पण लागत नाही. वरतीनं म्हणजे 12च्या नंतर इतकं मरणाचं ऊन लागते, पाय पण जळतात आणि वरून पण ऊन लागते. तर कपडे माझे धुवून झाले होते, खाली आले. परत भाजी बनवायची राहिली होती, मस्त टमाट्याची चटणी केली आणि त्याच्यानंतर जेवण केलं आणि मग आम्हाला बाहेर जायचं होतं. म्हणजे बाहेर मला फक्त ना अस्तर वगैरे आणायची होती. आता मला ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून माझ्याकडं काहीच नव्हतं. म्हटलं चला, आणि एक साडी कंप्लीट करायला बोलले तर तिला फॉल लागतं, अस्तर लागतं, ब्लाऊज शिवावं लागते, खूप मोठं कामं असतात आणि तेव्हा आपली साडी कंप्लीट होत असते. आणि मग आपल्याला ना कुठं जायचं असलं की मग तो प्रॉब्लेम होत नाही म्हणून अगोदरच मला शिवून ठेवायचं होतं. एकदम साधी साडी होती, त्याचंच मला ब्लाऊज शिवून काढायचं होतं. तर असं त्याच्यानंतर आहे ना भाजीपालासुद्धा आम्ही मार्केटमधून घेतलं आहे आणि मग घरी आले. आता सगळं काही निवडून ठेवलं आहे, फ्रीजमध्ये व्यवस्थित करून भरून ठेवायचे होते. हे कंटेनरमध्ये फक्त 1/2 किलो भाजी बसते. तर चला, बाय.